मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून सेवेत दाखल होतोय। मरीन ड्राईव्ह ते वरळी प्रवास 9 मिनिटांमध्ये त्यामुळे शक्य होणार आहे। तर पहिला बोगदा हा सेवेत दाखल झाला होता मुंबईकरांच्या मार्च महिन्याच्या सुरुवातीला आणि त्यानंतर आता दुसरा बोगदा या ठिकाणी दाखल होतो आणि त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी हा प्रवास ज्याच्यासाठी प्रचंड वाहतूक कोंडीतून मुंबईकरांना जावं लागतं तर हा प्रवास फक्त 9 मिनिटांमध्ये या बोगद्यामुळे शक्य होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाहणीनंतर हा मार्ग सुरू होणार आहे। तर सोमवार ते शुक्रवार असे आठवड्याचे 5 दिवस सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत 16 तास ही जी लेन आहे ती सुरू राहणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर लोकांना एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। मुंबईकरांना एक मोठा दिलासा, कारण मरीन ड्राईव्हकडे जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते। कोस्टल रोड प्रकल्पाचं आतापर्यंत 90% काम पूर्ण झालंय तर उर्वरित कामासाठी शनिवार आणि रविवारी ही मार्गिका बंद असेल। दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी अजय अडसूळ आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। अजय, काय सांगाल? कोस्टल रोडचा दुसरा टप्पा आता सुरू होतोय, नेमका कसा हा टप्पा असेल आणि काय अपडेट्स आहेत याविषयीचे? नक्कीच फरा बहुचर्चित असलेला मुंबई महानगरपालिकेचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून कोस्टल रोड ओळखला जातो। यापूर्वी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता होण्यासाठी कोस्टल रोडचा पहिला टप्पा मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने केला होता। आज दुसऱ्या टप्प्याचं काम हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज प्रामुख्याने या कोस्टल रोडची पाहणी करणार आहेत। पूर्णपणे जर काही कुठं राहिलं असेल तर अडचणीत तर ते अधिकाऱ्यांना सूचना करणार आहेत। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी दाखल होणार आहेत। प्रामुख्याने पाहायला गेला तर मरीन ड्राईव्ह पासून हाजी अली पर्यंत जाण्यासाठी जवळपास 6.5 किलोमीटरचं अंतर संपूर्णपणे भुयारी भूमिकेत या ठिकाणाहून मुंबईकरांना पार करता येईल। जवळपास 10 मिनिटांमध्ये मुंबईकर या ठिकाणाहून प्रवास करणार आहेत। आठवड्यातून 5 दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार असे एकूणच कामाचे वेळ या ठिकाणी हा प्रवास खुला राहणार आहे आणि शनिवार आणि रविवार म्हणजे 2 दिवस पूर्णपणे हा बोगदा वाहतुकीसाठी बंद असणार आहे। काय या बोगद्याचं काही काम हे सध्या राहिलेलं आहे। पूर्णपणे मेंटेनन्सच्या कामासाठी हा बोगदा आठवड्यातले 2 दिवस बंद असणार आहे। संपूर्णपणे सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत जवळपास 16 तास हा बोगदा वाहतुकीसाठी खुला असणार आहे। त्यामुळे मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल। ज्या मुंबईकरांना आजपर्यंत पूर्णपणे वाहतुकीनं घेरलेला आहे, संपूर्णपणे मुंबईकरांचा वेळ हा वाहतुकीमध्ये जात होता, त्यामुळे मुंबईकरांना एक आनंदाची बातमी आहे। राज्य सरकारने आणि मुंबई महानगरपालिकेने हा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। यापूर्वी पाहायला गेलं तर निश्चितच अजय असं म्हणता येईल की मुंबईकरांना एक मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण मुंबईकरांचा मोठा वेळ बराचसा वेळ हा ट्रॅफिक मध्ये जात असतो। पण याचा आता दुसरी जी लेन आहे ती सुरू होती आणि त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या आधी संपूर्ण मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या विषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।